बचा लो। बचा देगा, कोई बात नहीं। वे मैथों तेरा मन परया 6 से 7 मई 2025 भारतीय सशस्त्र बलों द्वारा अंजाम दिए गए ऑपरेशन सिंदूर मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था। इस कार्रवाई में 9 टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया। काश ऐसा हो सकदा रब दे पैरी पै जांदी तेरी जगह पे जानी मौत मैनू ले। आपले भारतीय जवान जे सीमेवर कार्य करतात त्यांची जी ड्युटी ते इमानी इतबारे निभवतात। भारतीय जवान आहेत तिथे सीमेवर तटस्थ उभे आहेत म्हणून आपण इथे सुखेची झोप घेऊ शकतो, सुरक्षित राहू शकतो। म्हणून त्या भारतीय जवानांना आमच्याकडे मानाचा मुजरा आणि सलाम। वे मैथों तेरा मन परया दरवर्षी आम्ही कसं इथून थोडं लेट निघायचो, तर आमचा टायमिंग परफेक्ट असा मॅच नाही व्हायचा। कधी कुठल्या ठिकाणी लेट व्हायचं, ठाण्याला गेल्यावरती आमचा नंबर फार लेट लागायचा। पण यावर्षी आम्ही सकाळी 8 वाजता इथून निघालेलो आणि सगळ्यात पहिला जिथे जिथे ठाण्याला गेलो तिथे तिथे सगळ्यात पहिला नंबर लागला। आगे आगे सबसे आगे अपना सीना तान के आ गए मैदान में हम साफा बांध के देखो जुनू क्या होता है, जिद क्या होती है, हमसे जमाना सीखेगा। आमची जी सरावाची ठिकाणी होती ती जागा हार्ड सरफेस होती। प्रत्येक गोविंद होते की तिकडे पडत होते। प्रत्येक गोष्टीचा एक राजा असतो आणि प्रत्येक राजाची एक गोष्ट असते। कथा यह है महाराज मेरे की हिंद का अमर उजाला था, आन पे कर दिए प्राण न्योछावर, लहू में जिसके ज्वाला था। रणधीर वीर तूफान चीर मेरे छत्रपति महाराज संभाजी, भूले अतीत शत्रु अधीर जब चलते थे महाराज संभाजी। घर खंजर भर ज्वाला अंदर हवा से घोड़े उड़ते थे, मृत्यु करती तांडव रण में जब मर्द मराठा लड़ते थे। चिंगार सनातन की गूंजी और ध्वज केसरी लहरे थे। महाराज मेरे है छत्रपति महाराज संभाजी, रक्त रवानी रगों में ऐसे रण में तब से आग लगा दी। जेव्हा पूर्ण टॉप आमचा जो एकटा उभा राहिला तेव्हा आम्हाला एक नवीन नाव भेटला। स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात 7 थर रचणारं हे पहिलं गोविंद पथक आहे। ह्यावर्षी आम्ही एक नवीन टॅगलाईन आणली, आरेचा राजा। जिथे जिथे आम्ही सराव शिबिराला गेलो ना तिकडे तिकडे आम्ही व्यवस्थित कडक आणि शिस्तबद्ध 7 लावले आणि 7 उतरवले। त्यासाठी आम्ही एवढं फेमस झालेलो की त्याला शोभेल असंच ते नाव होतं, आरेचा राजा। युग और मनुष्य, इन दोनों के बीच जो अंतर है वो एक अध्याय है जिसे समझना अत्यंत कठिन है। पर इस अध्याय की कल्पना वर्षों पहले से हुई है, जिसकी शुरुआत आरंभ है। Ready.
सेकंड ट्रायला आम्ही संस्कृतीची हंडी प्रो गोविंदा मानली जाते, तिकडे आम्ही गेलो. काही ठिकाणी हार्ड सर्फेस भेटले, काही ठिकाणी आम्हाला चिखल भेटला आणि त्या दिवशी पाऊसही खूप पडत होता. तिकडे एवढा चिखल होता ना की जो वर चढायचा ना त्याचे पाय स्लिपच होत होते. अपनी कुर्सी की पेटी बांध लो. अरे युवा गोविंदामध्ये 7 थर तुम्हाला लावायचे. प्रशिक्षक सुनील घेगड ह्यांनी आम्हाला एक विश्वास दिला, एवढ्या पोरांमध्ये हिम्मत नको हारा, तुम्ही एका जुटीने उभी राहा, एकामेकांना साथ द्या, आपण चढून उतरवणार आरामात. आतमध्ये एक भीती होती, जर पडणार तर पूर्ण नाव खराब होणार. पण तिकडे आमची थोडीशी जिद्द होती की सगळ्या पोरांची जिद्द होती म्हणून आम्ही चढून आणि उतरवले ते 7 थर. आणि ते आमच्यासोबत फर्स्ट टाइम असं झालं की पावसात आम्ही कडक चढून उतरवले. अरे चढा जाला मटक्यावर डोळा, नाचता गोविंदा का तो सगळा टोळा. पुढे ठाण्यामध्ये एवढा पाऊस होता ना, आम्ही कोकणी माडायला गेलो, तिकडे एवढं वादळ आलेलं, तरी पण त्या वादळामुळे आम्ही 7 व्यवस्थित चढवले आणि व्यवस्थित उतरवले. या वर्षाचा विशेष एकच होतं की दरवर्षीपेक्षा या वर्षी आमचे 10 दिवस अगोदर 7 थर आम्ही चढून उतरवले. हमने 8 थर का प्रैक्टिस भी चालू किया, उसी हिसाब से 8 थर हम लोग ने लगाने स्टार्ट भी किए. लेकिन जैसे जैसे दिन कम होते चले गए प्रैक्टिस के, तो उस तरीके से जितनी जो पब्लिक आनी चाहिए थी वो आई नहीं. हिम्मत ना सोडतो सगळ्यांना साथ, धडावर थर चढतो राजा, हंडी फोडायला जातोय साजरा, ओल्या अंगाने धावत येतो ब्रिजबाला म्हणते थांब रे थोडे. तारेचा राजा हिम्मत ना सोडतो सगळ्यांना साथ, जय गोपाळा हीच आमची बात. तारेचा राजा आला मटक्यावर डोळा, नाचत आला गोविंदा गातो सगळा टोळा. 2024 मध्ये हा आमचा पहिला वर्ष होता. 12 वर्षामध्ये की 11 ठिकाणी आम्ही 7 थर चढून उतरवले. आम्हाला खूप प्राऊड झाला. खूप जणांचं स्वप्न आहेत आणि मला वाटतं ह्या वर्षी आपण नक्की ते सक्सेसफुल करू, एवढा विश्वास आपल्याला ह्या पोरांमध्ये वाटतो. यावर्षी आम्ही 8 थर व्यवस्थित चढवू, व्यवस्थित उतरवू, त्या नावाचा मान ठेवू की जी आम्हाला आरेचा राजा ही पदवी मिळाली आहे, त्याचा आम्ही त्या गोष्टीचा मान ठेवू. पोरं पण जिद्दी आहेत, ते लई मेहनती आहेत. आपल्या स्वतःच्या पदकासाठी 2025 हा आमचा गाजेल असा माझी अपेक्षा आहे. आर्य गोविंद पथक आपला परिवार आहे, त्याला अजून आपण मोठा करण्याचा प्रयत्न करतो आणि इथे प्रत्येक जण एकमेकांच्या सुखा दुःखात सहभागी होतात आणि नक्की मोठा झाल्यावर आपण 8 करायचा हे नक्की तो प्रयत्न करूया.
इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट खूप जास्तीत जास्त करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद